सर्वात प्रथम तर नीट सारख्या वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट सारखी परीक्षा ज्याचा पेपर लीक होतो त्याचे कनेक्शन नाशिकपासून आता पुण्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि मागच्या वेळी सुद्धा अशाच प्रकारचे पेपर फुटीचा प्रकार समोर आलेला आहे. यावरून सरळ सरळ साध्य होते की हे सरकार युवकांच्या बाबतीत अतिशय निष्काळजी ठरलेलं आहे. युवकांच्या भविष्याशी ते खेळत आहे. एकीकडे डिजिटल इंडिया असेल, रोजगारीवर असेल, देशाचे पंतप्रधान भाषण करत असतात, देशाच्या तरुणाईला आश्वासन देत असतात. पण यासारख्या यासारख्या महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर जर लीक होत असतील तर देशातील असंख्य तरुणांनी या सरकारकडं काय अपेक्षा ठेवायच्या हे आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि सरकारने ह्याचं कुठंपर्यंत याची कारवाई काय केली, मागच्या वेळी सुद्धा पेपर लीक झाले होते, यावर सरकार काय कारवाई करते किंवा काय झालं याचं उत्तर त्यानं देणे असं आम्हाला वाटतं.